प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला प्रेमपूर्वक शुभेच्छा. तुमच्यासाठी हा सकाळचा वेळ कसा आहे? दररोज प्रभू तुमच्याशी बोलत आहे आणि तुम्हाला प्रोत्साहित करत आहे. तुम्ही आशीर्वादित आहात. आजही त्याच्याकडे तुमच्यासाठी एक आशीर्वादमय वचन आहे. तुम्ही विचारत आहात की हे कोणते ठिकाण आहे? गल्फ देशांमध्ये ओमान नावाचा एक देश आहे. त्या देशात मस्कत नावाचे एक शहर आहे. हे एक चर्च कॅम्पस आहे. या मुस्लिम राष्ट्रात 55 लाख लोक राहतात. त्यापैकी फक्त 58% लोक ओमानी आहेत. इथे अनेक देशांतील लोक राहतात. फक्त भारतीयांचीच गणना केली तरी 9 लाख लोक आहेत. त्यापैकी अनेक लोक विविध ठिकाणी काम करत आहेत. त्यात सुमारे 4.60 लाख ख्रिश्चन आहेत. या राष्ट्राच्या सरकारनेच ख्रिश्चनांसाठी उपासनेसाठी 2 विशेष ठिकाणे वेगळी ठेवली आहेत. या ठिकाणांमध्ये ते शांतपणे प्रार्थना करू शकतात. आणि हे त्यापैकी एक चर्च कॅम्पस आहे जे रुवी येथे आहे. गाला नावाच्या ठिकाणी आणखी एक चर्च कॅम्पस आहे. यामध्ये अनेक इमारती आहेत. तुम्ही मागे पाहत आहात तशाच अनेक इमारती येथे आहेत. ख्रिश्चन या परिसरात उपासना करू शकतात. इथे उपासना सेवा तामिळ, मल्याळम, तेलुगू, कन्नड, उर्दू आणि इंग्रजी अशा विविध भाषांमध्ये होतात. इथे अनेक चर्च संप्रदायांचे लोक आहेत. हे पाहून खूपच आश्चर्य वाटते की इथे 90 संप्रदायांमधील लोक उपासना करतात. याशिवाय शोहार, इब्रा अशा शेजारच्या अनेक शहरांमध्येही ख्रिश्चन चर्च मोठ्या उत्साहात कार्यरत आहेत. प्रत्येक शहरात ख्रिश्चन बांधवांना एकत्र येऊन उपासना करण्यासाठी एक सुरक्षित आणि समर्पित जागा उपलब्ध करून दिली आहे. हे एक मुस्लिम राष्ट्र असूनही येथे सर्व धर्मियांना समान हक्क आणि आदर दिला जातो. ख्रिश्चनांसाठी अशी जागा दिली असताना या ठिकाणाच्या मागे हिंदूंसाठी एक मंदिरही आहे जिथे हिंदू जाऊन पूजा करू शकतात. हिंदू लोक त्याचा उपयोग करत आहेत. मला इथे अनेक वर्षे काम करणाऱ्या एका हिंदू भावाशी भेटण्याचा वेळ मिळाले. तो माझ्याशी बोलताना म्हणाला, हे मुस्लिम देश असले तरी ते सर्व धर्मांतील लोकांना सारख्याच प्रेमाने वागवतात. इथे कोणताही धार्मिक भेदभाव नाही किंवा धार्मिक कट्टरतेला खतपाणी घालून समस्या निर्माण केल्या जात नाहीत. या राजाच्या कारभाराखाली ते सर्वांना समान प्रेम देतात. मग त्याने एक आश्चर्यकारक गोष्ट सांगितली. भारतात बाबरी मशीद पाडली नाही का? ती मुस्लिमांसाठी खूप महत्वाची मशीद होती. त्या काळात या मुस्लिम देशाने इथल्या प्राचीन हिंदू मंदिराभोवती अत्यंत कठोर संरक्षण पुरवले होते, जेणेकरून इथले स्थानिक लोक भावनावश होऊन कोणतीही चुकीची कृती करू नयेत. सरकारने स्वतःच त्या संरक्षणाची संपूर्ण व्यवस्था केली होती, ज्यामुळे शांतता आणि सुव्यवस्था राखली गेली. अशा प्रकारे इथे एक अद्भुत सरकार आहे जे सर्वांना प्रेमाने सांभाळते आणि नेत आहे, हुकुमशाही करता. आपण पाहू शकतो की या देशात लोक शांततेने, शांतपणे आणि समृद्धपणे राहत आहेत. तर आज प्रभू माझ्यासाठी कोणता संदेश ठेवतो आहे? स्तोत्रसंहिता 27 वचन 6 एक देवाचा माणूस म्हणतो, सभोवतालच्या माझ्या वैर्यांपुढे माझे मस्तक उन्नत होईल. देव माझे डोके उंचावेल. माझ्या आजूबाजूला शत्रू आहेत, तो मला त्यांच्यापेक्षा वर उंचावेल. तुम्ही जिथे राहता तिथे शत्रू आहेत का? तुमच्या शेजारी, कामाच्या ठिकाणी, सेवा कार्यात किंवा व्यवसायाच्या जागी हेवा करणारे शत्रू असू शकतात. तुम्हाला त्यांच्या समोर लाजिरवाने व्हावे लागणार नाही. प्रभू तुम्हाला उंचावेल आणि त्यांच्यामध्ये तुमचा सन्मान करेल. घाबरू नका. कोणताही शत्रू तुम्हाला इजा करू शकत नाही किंवा हल्ला करू शकत नाही. विश्वासाने म्हणा, प्रभू माझे डोके माझ्या सभोवतालच्या शत्रूंवर उंचावेल. तुमचा विश्वास कबूल करा. हे तसेच घडेल. आपल्या सभोवतालच्या शत्रूंवर आपले डोके उंचावणारा आणि आपला सन्मान करणारा देव धन्य आहे. तो आम्हाला लाजिरवाणे होऊ देणार नाहीस.
आमचे डोके उंचावशील यासाठी तुझे धन्यवाद. येशूच्या नावाने आमेन आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.